हॅलो एव्हरीवन, वेलकम टू इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूज. मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आमच्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूजच्या ऑफिशियल चॅनलवरती. आज मी तुमच्यासाठी एक महत्त्वाची आणि एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे फॉर पर्टिक्युलरली ITI स्टुडंट्स. ठीक आहे, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित लिमिटेडद्वारा, म्हणजे ज्याला आपण महावितरण म्हणतो, त्यांनी एक आजच्या तारखेला 4 नवीन जे आहे रिक्रुटमेंट जाहीर केलेले त्यांच्या वेबसाईटवरती. ठीक आहे, नवीन वर्षाच्या अगोदरच आपल्याला एक खूप महत्त्वाची खुशखबरी मिळालेली आहे. आतापर्यंत महाट्रान्सकोद्वारा 1903 पदाकरिता रिक्रुटमेंट होती आणि आता विद्युत सहाय्यक पदाकरिता महावितरणने 5347 पोस्टसाठी जे आहेत एक नवीन जाहिरात तयार केलेली आहे, नवीन जाहिरात रिलीज केलेली आहे. त्याचा जाहिरात क्रमांक आहे 6/2023. हा मात्र तुम्ही लक्षात ठेवा. सेशन सुरू करायच्या आधी ही अपडेट सुरू करायची, जर तुम्ही आपल्या इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग एमसीक्यूच्या ऑफिशियल चॅनलला जर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ऑलवरती क्लिक करा, जेणेकरून कुठलीही अपडेट ही तुमची मिस नको व्हायला. ओके, आता या रिक्रुटमेंटबाबतच्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काही तुम्हाला सविस्तरपणे समजून सांगतोय. त्याआधी तुम्हाला एक सांगतोय की आपण एक महाराष्ट्रासाठी पर्टिक्युलरली इलेक्ट्रिकलच्या ITI स्टुडंटसाठी जे आहे टेलिग्राम चॅनल सुरू केलेलं आहे, त्याचं नाव आहे इलेक्ट्रिकल ITI. ठीक आहे, हे सर्च सुद्धा करू शकता किंवा त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तो आपण महाट्रान्सको टेक्निशियनसाठी आणि महाडिस्कॉमसाठी सुद्धा वापरू शकतो. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची काही PDF सुद्धा मी आपण अपलोड केलेले आहे, काही प्रश्नांचे जी PDFs आहेत तुम्हाला दिलेले आहेत. ओके, आणि येणाऱ्या भरतीकरिता सुद्धा हे अत्यंत महत्त्वाचे तुम्हाला ठरतील. ठीक आहे, म्हणून हा जो इलेक्ट्रिकल ITIचा जो टेलिग्राम चॅनल आहे याला मात्र तुम्ही नक्की जॉईन करून घ्या. ठीक आहे, हा तुमच्या महाडिस्कॉमच्या टेक्निशियन म्हणजे विद्युत सहाय्यक या पदाकरिता सुद्धा कामात येईल. ओके, आता याबाबतची जी काही अपडेट आहे रिक्रुटमेंट, ठीक आहे, ही आपण याच्याबद्दलची सविस्तर माहिती पाहूया. आता बघा, यात काय काय म्हटलेलं आहे, ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत मी तुम्हाला इथे समजून सांगतोय. बघा, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित लिमिटेड यामध्ये दिनांक 29/12/2023 ही रिलीज करण्यात आलेली असेल आणि आज त्याला ऑफिशियली वेबसाईटला दिलेलं आहे. जाहिरात क्रमांक हा मात्र तुम्ही लक्षात ठेवा. वेळोवेळी येणाऱ्या ज्या काही अपडेट असतील, ठीक आहे, 6/2023 ह्या काही ज्या दिसतात आहे, यामुळेच तुमच्या हीच जी आहे ही एक पॉईंट आहे तुमच्यासाठी लक्षात ठेवायचा की जो तुमच्या विद्युत सहायकासाठी जे काही अपडेट असतील त्यासाठी हा नंबर तुम्ही मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे, ज्या काही अपडेट्स असतील 6/2023च्या त्या मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे पूर्ण वेळोवेळी, जोपर्यंत तुमचं सिलेक्शन होत नाही. कारण की काय होतं, बरेचदा जर आपण म्हटलं 5/2023साठी अपडेट आली तर ती अकाउंटसाठी येते. ठीक आहे, 7/2023साठी आली तर ती आपल्याकडे ग्रॅज्युएट ट्रेनिंगसाठी येते. 8/2023 तशीच तुमच्याकडे 6/2023 ही जी काही अपडेट आहे, ॲडव्हर्टिजमेंट नंबर म्हणतात त्याला, हा तुमच्या विद्युत सहायकासाठी आहे. यात काय म्हटलेलं आहे बघा की विद्युत सहाय्यक, ठीक आहे, पदाची वेतनगट 4 मधील विभागस्तरीय सेवा ज्येष्ठतेतील पदे सरळ सेवा भरतीद्वारे 3 वर्षाच्या कंत्राटी कालावधीसाठी भरण्यासाठी अर्हताप्राप्त उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. ठीक आहे, हा विद्युत सहाय्यक या 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्च्युअल जो रिक्रुटमेंट आहे यासाठी जो तुम्हाला रिक्त पदांचा जो गोषवारा आहे, ठीक आहे, तो इथे दिलेला आहे. बघा, बरेच चांगली एक वॅकेन्सी आहे आपल्याकडे. 5347 वॅकेन्सीज आहे. बघा, त्यामध्ये इतर मागासवर्गीयसाठी 895, खुलासाठी जे आहेत आपल्याकडे 2081 आणि वेगवेगळे जे आपल्याकडे जाती आहेत आणि वेगवेगळे जे आपल्याकडे कॅटेगरीज आहेत त्यासाठी हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल रिझर्वेशन दिलेले आहे. सर्वसाधारण, महिला, खेळाडू, माजी सैनिक, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, ठीक आहे, शिकाऊ उमेदवार, ठीक आहे, दिव्यांग उमेदवार, यासाठी वेगवेगळे जे आहे आपल्याकडे रिक्रुटमेंटसाठी टोटल नंबर ऑफ पोस्ट आहेत ह्या तुम्ही तुमच्या कॅटेगरीनुसार पाहू शकता. ठीक आहे, त्या 5347 या वॅकेन्सीज तुम्हाला इथे पाहावयास मिळत आहे. ठीक आहे, आता बघा, काही महत्त्वाच्या यामध्ये काही गोष्टी आहेत. खरं तर ही पूर्ण डिटेल ॲडव्हर्टाइजमेंट येईल, यासाठी फॉर्म वगैरे कसा भरायचा सगळ्या गोष्टी आपण घेऊन घेऊ. ठीक आहे, पण यासाठी ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत ते सब पॉईंट्स आहेत मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जो मानधन देण्यात येईल, ठीक आहे, प्रति महिना, तो फर्स्ट इयरला राहील आपल्याकडे 15,000, दुसऱ्या वर्षी 16,000 आणि तिसऱ्या वर्षी 17,000 अशा पद्धतीने तुम्हाला प्रतिमाह मानधन देण्यात येईल. ओके, विद्युत सहाय्यक या पदाकरिता. आणि तो तुम्ही 3 वर्षाचा कॉन्ट्रॅक्च्युअल जो पिरियड आहे कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला या सॅलरी स्केलवरती वेतन श्रेणीमध्ये सामावून घेण्यात येईल. ठीक आहे, म्हणजे तुम्ही फुल टाईम होऊन जाल तिथे. ठीक आहे, परमनंटली तुम्ही जे ऑनलाईन ॲप्लिकेशन वगैरे करत आहे त्यासाठी जे URL आहे हे तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येईल. ठीक आहे, आणि त्याचबरोबर एक अजून महत्त्वाची गोष्ट आहे की यामध्ये किती फीज आहे आणि याचं काय पेपर पॅटर्न आहे मी तुम्हाला समजून सांगतोय. बघा, ठीक आहे, सेम पेपर पॅटर्न आहे जो आपण महाट्रान्सकोमध्ये पाहिला होता टेक्निशियनसाठी. ठीक आहे, त्यामध्ये प्रोफेशनल नॉलेज 50 क्वेश्चन, 110 मार्क्स. ठीक आहे, ॲप्टिट्यूडसाठी रिझनिंगमध्ये 40, ठीक आहे, क्वांटिटिव्हमध्ये 20 आणि मराठीमध्ये 20 अशा पद्धतीचा पूर्ण स्ट्रक्चर आहे आपल्याकडे. 120 मिनिटामध्ये सोडवायचा असतो आणि 130 प्रश्न यामध्ये आपल्याला पाहावयास मिळतात. हा झाला तर आपल्याकडे एक्झामिनेशनचा पॅटर्न. ठीक आहे,
तुमच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे, माजी सैनिकांसाठी जे आरक्षण दिलेलं आहे किंवा आपण म्हणू शिकाऊ उमेदवारांसाठी जे आरक्षण दिलेलं आहे, ठीक आहे, महिलांसाठी, ठीक आहे, समांतर आरक्षणसाठी दिले आहे, ठीक आहे, वयोमर्यादा किती आहे, ठीक आहे, आपल्याकडे 18 कमीत कमी पाहिजे आणि कमाल 27 वर्ष आहे. नंतर आपल्याकडे एक्सटेन्शन पण मिळतं, ठीक आहे, कॅटेगरीनुसार. ओके, शैक्षणिक अर्हता किती दिलेली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे 10+2 बंधनातील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण, ठीक आहे, हे म्हटलेलं आहे. आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील व्यवसाय पाठ्यक्रम पूर्ण केल्यावर राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांनी 20 तारतंत्री म्हणजेच टेक्निशियन आलेले हे बघा, इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन दोन्ही एलिजिबल आहेत. हे खूप मोठी खुशखबरी आहे खरं तर, ठीक आहे. जे इलेक्ट्रिशियनचे स्टुडंट्स, जे वायरमॅनचे स्टुडंट्स आतापर्यंत वेट होते त्यांच्यासाठी पण सुद्धा आहे, आणि इलेक्ट्रिशियन आणि वायरमॅन दोन्ही यासाठी एलिजिबल आपण यामध्ये झालेलो आहोत. ओके, आणि यानंतर काही अजून आपण स्क्रोल डाऊन करतोय तर मी तुम्हाला याचं आरक्षणचा जो काही पॉईंट होता तो समजून सांगितलेला आहे. नंतर येतो अर्ज करण्याची पद्धत. महाडिस्कॉमच्याच वेबसाईटला अपडेटेड राहायचं आहे, ठीक आहे. नंतर ऑनलाईन फीस किती आहे, 250 रुपये प्लस GST आहे ओपनसाठी, आणि मागासवर्गीयसाठी 125 रुपये प्लस GST, ठीक आहे. यासाठीची जी काही पूर्ण माहिती आहे, ठीक आहे, हा फॉर्म कधी भरण्यात येईल, याच्यासाठी लास्ट डेट कधी राहील, ही वेळोवेळी तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलच्या माध्यमातून किंवा आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला प्रोव्हाइड करेल, जेणेकरून तुमचे जे काही क्वेरीज असतील त्यामध्ये सॉल्व्ह होतील. आणि याच्यासाठी कधी आपल्याला फॉर्म भरायचा आहे, कधी आपल्याला लास्ट डेट आहे, ह्या सगळ्या गोष्टीची जी काही अपडेट्स आहे, ठीक आहे, तुम्हाला इथे प्रसिद्ध करण्यात येईल. बघ काय म्हटलेलं आहे, ऑनलाईन परीक्षेसाठी अर्ज स्वीकृत करण्याची URL लिंक जी आहे ती आपल्याला कंपनीच्या वेबसाईटवरती जानेवारी 2024 येईल, म्हणजे याच महिन्यामध्ये, आता येणाऱ्या महिन्यामध्ये. आणि परीक्षा जी आहे सर्वसाधारणपणे फेब्रुवारी आणि मार्चमध्ये होण्याची चान्सेस आहेत, त्यांनी म्हटलेलं आहे टेंटेटिव्ह, ठीक आहे. सर्वसाधारणपणे फेब्रुवारी मार्चमध्ये घेण्यात येईल. सरळ म्हटलेलं आहे की फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये तुमची परीक्षा राहू शकते. तर त्यानुसारच तुम्हाला 2 ते 3 महिन्यामध्येच तुम्हाला ही परीक्षा क्लिअर करायची आहे, ठीक आहे. त्यासाठी लागणारे जे काही मटेरियल आहे, ठीक आहे, जे काही आतापर्यंत आपण कोर्सेस वगैरे कंप्लीट केलेले आहे, हे मी तुम्हाला समजून सांगतो की काय तुम्हाला तयारी करायची आहे, आतापर्यंत काय इम्पॉर्टंट आपण सेशन्स घेतलेले आहेत महाट्रान्सको टेक्निशियनसाठी वगैरे. तर बघा, ते मात्र तुम्ही लक्षात ठेवू नका. याची PDF हवी असेल तर तुम्हाला टेलिग्राम चॅनलला प्रोव्हाइड करेल मी, किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करेल, ठीक आहे. सर्व जो नोटिफिकेशन आहे हे व्यवस्थितरित्या वाचून घ्यायचं आहे, ठीक आहे. आपल्याला कुठलाही एक डिफरन्स नाही आहे बरं आपल्या महाट्रान्सको टेक्निशियनसाठी आणि या विद्युत सहाय्यकसाठी महावितरणाच्या. म्हणून हा पूर्ण नोटिफिकेशन वाचून घ्यायचा आणि याचनुसार तुमची परीक्षेची तयारी करायची आहे. ओके, तर क्लिअर आहे आतापर्यंत ज्या काही तुम्हाला जे काही इम्पॉर्टंट अपडेट्स सांगितल्या त्या तुम्ही लक्षात घ्या. आज हा पूर्ण नोटिफिकेशन तुम्ही वाचून घ्या, की ज्या काही क्वेरीज असतील, ठीक आहे, या 2 ते 3 दिवसात येणाऱ्या आपण त्या रिझॉल्व्ह करू, ठीक आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या काही आपल्याकडे PDFs राहतील किंवा ईबुक्स राहतील आपण या टेलिग्राम चॅनलला आपण प्रोव्हाइड करू येण्यासाठी, ठीक आहे. परीक्षेसाठी तयारी करताना आपण नुकताच एक, ठीक आहे, महाट्रान्सको टेक्निशियनसाठी म्हणून सुद्धा एक कोर्स लॉन्च केला होता. तो तुम्हाला महाडिस्कॉम आणि महाट्रान्सको दोन्हीसाठी कामात येणार आहे. तो म्हणजे आहे आपला सुपर MCQ कोर्स, ठीक आहे. 1 किंवा 2 जानेवारीपासून हा सुरू होत आहे, ठीक आहे. यासाठी तुम्ही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, अत्यंत महत्त्वाचं आहे. ॲज पर द IBPS पॅटर्न हा आपण घेतो आहे. आणि त्याआधी जर तुम्ही हा विद्युत सहाय्यक, ठीक आहे, हा जर कोर्स कंप्लीट केला नसेल, ठीक आहे, तर हा सुद्धा कोर्स तुम्ही कंप्लीट करा. ज्या स्टुडंटने ऑलरेडी जॉईन केलं त्यांच्यासाठी एक छान अपॉर्च्युनिटी आहे की त्यांनी पूर्ण थिअरी आपण कंप्लीट करून ठेवलेली आहे. त्याचसोबत आपल्याकडे जे सुपर MCQ आहे, MCQ हे PDF फॉर्मॅटमध्ये नाही, हा व्हिडिओ कोर्स आहे, ज्यामध्ये मला व्हिडिओच्या माध्यमातून शिकवणार आहात, ठीक आहे. कुठल्या पद्धतीचे प्रश्न येतात, कशा पद्धतीचे प्रश्न आपण परीक्षेमध्ये अपेक्षित असतात आणि कशी त्याला सोडवायचे असतात, ठीक आहे. तर हे दोन्ही कोर्स खूप मस्ट आहेत तुमच्यासाठी. आणि सोबतच आपल्याकडे मराठीचा जो कोर्स आहे हा सुद्धा इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये IBPS पॅटर्नचं व्याकरण आणि क्वेश्चन, ठीक आहे, पूर्ण सेशन्स आपल्याकडे अवेलेबल आहेत. हे सुद्धा तुम्ही कोचिफायच्या ॲप्लिकेशनला डाउनलोड करून घेऊ शकता. हे 3 इम्पॉर्टंट कोर्सेस आहेत. त्यानंतर आता राहिली गोष्ट रिझनिंगची आणि क्वांटिटेटिव्हची, ते पण आपण लवकरच लॉन्च करतोय कोचिफायच्या ॲप्लिकेशनला. त्यासाठी सुद्धा दोन्ही ॲप्लिकेशन हे डाउनलोड करून ठेवा मात्र, ठीक आहे, आणि त्याच्याशी कनेक्टेड राहा, ठीक आहे. टेलिग्राम चॅनलला कनेक्टेड असा, कारण की काय बरेचदा जे इम्पॉर्टंट अपडेट्स असतात मी तुम्हाला इथे प्रोव्हाइड करतो. आणि जर तुम्ही हा कोर्स ऑलरेडी घेतलेला असेल, ठीक आहे, तर आपला व्हॉट्सअप ग्रुपसुद्धा आहे, त्यालासुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता. क्लिअर आहे. तर ही होती छोटीशी अपडेट महावितरणद्वारा जी ITI साठी आलेली आहे. आपलं सेशन आवडत असेल तर तुम्हाला इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग MCQs आणि कोचिफायच्या चॅनलला आपल्याला इथे क्लिक करून सबस्क्राईब करू शकता. रिसेंट सेशन तुम्ही इथे पाहू शकता. आणि टेलिग्राम चॅनल जे आहेत ऑफिशियल टेलिग्राम चॅनल ते तुम्ही इथे नक्कीच जॉईन करून तुम्हाला अपडेट्स जे आहेत त्यावरती मिळतील, ठीक आहे. तर भेटूया मित्रांनो आपल्या नवीन सेशनमध्ये. आपल्या याची स्ट्रॅटेजीज सगळ्या गोष्टीची माहिती मी तुम्हाला वेळोवेळी देईल. So thank you for watching this session. Have a nice day.